सर्वांना सविनय सप्रेम जय भीम। गेले 75 दिवस आपण जी व्याख्यानमाला अटेंड करत आहात, ज्या व्याख्यानमालेचा आपण आनंद घेत आहात, त्या व्याख्यानमालेचं आजचं हे 76वे व्याख्यान आहे आणि या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण विवेक बुद्धी का मार्ग, पाथ ऑफ रॅशनॅलिझम या अतिशय महत्वाच्या उपयुक्त अशा विषयावर वंदनीय भदंत धम्मसारथी यांची देशना आता ग्रहण करणार आहोत। मी आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती करेल की त्यांनी बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने पंचांग प्रणाम करून वंदनीय भंतेंचं स्वागत करावं आणि भंतेंना अगदी विनम्रतेने याचना करावी की भंतेंनी या महत्वपूर्ण विषयावर आपल्याला मार्गदर्शन द्यावी। आज आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे मी जास्त वेळ न घेता आदरणीय अशोक भाऊंना विनंती करतो की त्यांनी भंतेंची याचना करावी। आदरणीय अशोक भाऊ। भंते महाकारुणिक तथागत सम्यक समृद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरु महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरु कबीर महाराज, सद्गुरु गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो। पृथ्वीवर बुद्ध वचनांचं वितरण करण्यासाठी जे भ्रमण करत आहेत ते बुद्ध पुत्र बौद्ध भिक्खू यांना सर्वप्रथम क्षमा मागेल। हे भंते आम्हाकडून बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करावी। भंतेंना मी याचना करतो। सम्मा सम्बुद्धो बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो शावक संघो संघं नमामि। वन्दामि भन्ते द्वारतयेन मह्यं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। द्वितीयंपि वन्दामि भन्ते द्वारतयेन मह्यं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। तृतीयंपि वन्दामि भन्ते द्वारतयेन मह्यं सब्बं अपराधं क्षमतु मे भन्ते। अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। द्वितीयंपि अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते। तृतीयंपि अहं भन्ते शरणेन सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देथ मे भन्ते।
नमो तस्स भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवते अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि। पानातिपाता वीरमणि सिक्खापदं समादियामि। अरिन्नदाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। कामेषु मिथ्याचार वीरमणि सिक्खापदं समादियामि। मुसावादा वीरमणि सिक्खापदं समादियामि। सूरामेरय मज्जपमादधाना वीरमणि सिक्खापदं समादियामि। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्मपट्टिया बुद्धं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया धम्मं पूजयामि। इमाय धम्मानुधम्मपटिपट्टिया संघं पूजयामि। साधु साधु। आज या 76व्या व्याख्यानामध्ये प्रवचनामध्ये पूजनीय भंते धम्मसारथीजी यांना मी दोन्ही हात जोडून भूमीवर मस्तक टेकून याचना करतो की भंते आमच्यावरती अनुकंपा करून आपण आम्हाला धम्मदेशना द्यावी आणि उपकृत करावं। पूजनीय भंते धम्मसारथीजी। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। विश्व के सर्वश्रेष्ठ महामानव तथागत बुद्ध, क्षत्र सम्राट अशोक, छत्रपति शिवाजी महाराज, माता जिजाऊ, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले, क्रांतिज्योति सावित्रीबाई फुले, छत्रपति शाहू महाराज, भारतीय संविधान के निर्माता, विश्व के ज्ञान के प्रतीक, बुद्धन धम्मा ग्रंथा के निर्माता महामानव बाबा साहब आम्बेडकर, माता रमाई, संत तुकाराम, संत गाडगे महाराज, साहिर अन्नाभाऊ साठे, सभी महामानव को मैं अभिवादन करता हूं। उपस्थित सभी श्रावक संघ, उन्हें मैं उनका स्वागत करते हुए अपने धम्मदेशना को शुरुआत करता हूं। आज का विषय है विवेकपूर्ण मार्ग, पाथ ऑफ रैशनलिज्म। तो ये जो विवेकपूर्ण मार्ग बताया है बुद्ध धर्म में, ये सारा प्रज्ञा पर आधारित है। तो जिनमें प्रज्ञा प्राप्त हो जाती है उसी को ये विवेकपूर्ण मार्ग जो है उसको समझ में आता है या उस मार्ग पर वो चल सकता है।
तो पहला जो विवेकपूर्ण मार्ग का जो पहला जो खंडन करना है, तो इसमें जो पराप्राकृतिकवाद है, जो भाग्य है, चमत्कारिक है, अलौकिकता है, ये अपौरुषीय है, ये सब बातों का जो सिस्टम बना हुआ है भारत में, तो इस सिस्टम का खंडन करना, इसलिए हमें विवेकपूर्ण बुद्धि की आवश्यकता है। तो बुद्ध धर्म की जो विचारधारा है उसका खंडन करते हुए तथागत बुद्ध ने जो विचारधारा रखी है कि उन्होंने ये विचारधारा रखी है कि कोई भी कारण ये नैसर्गिक, ये कारण अपौरुषीय या फिर चमत्कारिक या फिर प्यारा प्राकृतिक, इस तरह से कोई भी कारण होता नहीं। हर घटना घटती है, उसके पीछे सिर्फ दो कारण होते हैं। एक तो मनुष्य के वजह से स्वयं या दूसरे कोई मनुष्य की कृति हो, उस मनुष्य की कृति के वजह से कोई भी घटना घटती है, या फिर कोई नैसर्गिक आपदा हो, नैसर्गिक जो कारण है उस वजह से घटना घटती है। तो ये हमें समाज में ज्यादा तौर पर इसको समझने की आवश्यकता है। ऐसा कभी कभी होता है कि घटना घटती है, लेकिन उसके कारण का पता लगने में कई समय लग जाता है। तो इसका मतलब ये नहीं कि अगर कोई घटना का कारण हमें पता करने में समय लगता हो, तो उसका मनुष्य के बाह्य जो आउटवर्ड जिसको कहेंगे बाह्य शक्ति का परिणाम हो सकता है। ऐसा कुछ नहीं है। तो तथागत बुद्ध कहते हैं कि अगर आदमी स्वतंत्र हो, पहले तथागत बुद्ध कहते हैं कि आदमी स्वतंत्र होना चाहिए। अगर आदमी स्वतंत्र हो तो वो घटना का कारण का पता लगा ही लेगा। अगर स्वतंत्र है और बुद्धिमान हो तो हर घटना का कारण वो लगा लेगा। इसलिए हमारे समाज में जो बुद्धिस्ट लोग हैं, उनकी जो मानसिकता हमें तैयार करना है कि उनके अंदर जो मानसिक गुलामी की जो प्रवृत्ति है, मानसिक गुलाम बनाना तो उनका काम है। अपने विरोधी लोगों का काम है कि मानसिक गुलाम बनाया जाए बाह्य शक्ति के आधार पर, और खोजी प्रवृत्ति जो होती है इंसान में, वो खोजी प्रवृत्ति की हत्या की जाए। ये जो बुद्ध धर्म को आगे न बढ़ने देने वाले लोग हैं, ऐसे लोगों का ये विचार है। इसलिए हमें अपने बुद्ध धर्म का सही मायने में विवेक बुद्धि का मार्ग जो बताना है, तो ये बातों का हमें खंडन करना पड़ेगा और बड़े पैमाने पे हमें इसकी जागृति करना पड़ेगा। कोई भी चीज अपौरुषीय बताई जाती है कि ये इंसान के शक्ति के बाहर है, ये किसी ऐसी शक्ति में जो पुरुषों के बाहर की शक्ति जो होती है, वो अपौरुषीय शक्ति में कोई भी चीज बनाया है, तो ये ईश्वर ने बनाई हुए, ये इतनी पवित्र है, इसमें कुछ भी हम बदल नहीं कर सकते और उसमें कोई क्वेश्चन मार्क भी हम नहीं लगा सकते। इस तरह से जो मानसिकता भारत के अंदर बनाई जाती है, उसका भी हमें खंडन करना आवश्यक है। नहीं तो जो इस प्रकार हम सब बातें लोगों के सामने नहीं रखेंगे, तो हमारा समाज, ये जो खोजी प्रवृत्ति है हमारे समाज में आना चाहिए, वो खोजी प्रवृत्ति नहीं आ सकेंगी और हमारा समाज जो है धीरे धीरे मानसिक गुलाम होते जाएगा। तो ये इस तरह से विचारधारा क्यों रखी गई? तो इस तरह से विचार जो स्वतंत्रता है, वैचारिक स्वतंत्रता है, फ्रीडम ऑफ थॉट्स है, तो ये वैचारिक स्वतंत्रता को
नकार देना, यानी उसको वैचारिक स्वतंत्रता को नष्ट करना, तो ये पॉलिसी उसके अंदर है। क्योंकि तथागत बुद्ध कहते हैं कि कोई भी ऐसी घटना नहीं है कि जो गलती के परे है, यानी कोई भी बड़ा ग्रंथ लीजिए, कोई भी अच्छी लीजिए, उसमें तो कोई न कोई गलती हो भी सकती है, और कोई भी चीज अंतिम नहीं है, कोई भी चीज अंतिम नहीं है। हर समय उसमें बदल होते रहता है, परिवर्तन होते जाता है, युग में परिस्थिति के अनुसार, युग के अनुसार उसमें बदलाव हो जाता है। इसलिए कोई भी चीज को अंतिम मत मानो, और कोई भी चीज में बदल करने की संभावना नहीं है, परे है, तो ऐसी भी बात नहीं है। तो ये तथागत बुद्ध कहते हैं कि आवश्यकता के अनुसार समय समय पर हमें हर बात का परीक्षण, पुनर्परीक्षण, निरीक्षण ये कंसिडर करना पड़ेगा, ये मानना पड़ेगा, हमको करना पड़ेगा। क्योंकि हमारा जो बुद्ध धर्म है वो सत्य पर आधारित है। एब्सोल्यूट ट्रूथ यानी सत्य ही, उसमें झूठी बात मान्य की नहीं जाती। तो ये सत्य पर आधारित है, और यथार्थ जो परिपूर्ण सत्य, जो रियली एब्सोल्यूट रियली है, वो यथार्थ सत्य जानने का अधिकार हर किसी को है। और तथागत बुद्ध चाहते कि हर किसी ने ये सत्य जानना आवश्यक है। इसलिए जो पाबंदी लगाई जाती है कि तुम इसमें बदल नहीं कर सकते, ये तो बहुत पुरानी परंपरा से चली आ रही, ये तो ईश्वरीय है, अपौरुषीय है, तो तुम्हारे जो मन की स्वतंत्रता है इसको नकारा जाता है। तो बुद्ध कहते हैं कि स्वतंत्र विचारों की स्वतंत्रता यही सत्य की खोज करती है। सत्य की खोज करना है तो हमें जो वैचारिक स्वतंत्रता होती है, विचारों की स्वतंत्रता होती है, वो बाधित नहीं होना चाहिए, वो हमेशा चलती रहना चाहिए। मन अगर गुलाम हो गया, वैचारिक स्वतंत्रता नष्ट हो गई, तो हमें बहुत बड़ा नुकसान हो जाएगा। तीसरी जो बात है कि समाज में सतत संघर्ष बना रहे, इस प्रकार की परिस्थिति भारत में हर समय बनाई जाती है। तो इसका भी हमें निराकरण करने की आवश्यकता है। मनुष्य में संघर्ष हो, जाति में संघर्ष हो, और धर्म में संघर्ष हो, भाषा का वाद शुरू हो, या राज्य में, जैसे बिहार, महाराष्ट्र, जैसे चुनाव आया तो फिर वाद शुरू हो जाता है कि राज्य में भी आपस में टकराव हो। ये आपस में लड़ा करके एक तीसरी पार्टी जो होती है वो विजयी होना चाहती है, और ये ऐसी विचारधारा शुरू से चल रही कि तुम आपस में लड़ो, हम आपके ऊपर राज करेंगे। तो इस तरह से समाज के अंदर क्रमिक असमानता का सिद्धांत भी बनाया गया। ये क्रमिक असमानता का सिद्धांत इसलिए बनाया गया कि तुम आपस में एक के ऊपर एक, यानी तुम एक नहीं होना चाहिए, और तुम्हारे वर्ण में आपस में हमेशा संघर्ष होते रहना चाहिए। तो ये बात बनाई गई है, ये कई सालों से बनाई गई है। इसलिए तथागत बुद्ध ने उसका निराकरण भी किया, उसके ऊपर सोल्यूशन दिया। तथागत बुद्ध का ये हर चीज पर सोल्यूशन दिया, इसके ऊपर सोल्यूशन दिया कि नैतिकता के समान नियम हो। जैसे बाबा साहब आम्बेडकर ने संविधान बनाते समय ये ख्याल में रखा कि नैतिकता के सबके लिए समान अधिकार हो, नियम हो, और सभी लोग उसको पवित्र माने। तो जैसे कि इस देश का संविधान लिखा, और बाबा साहब चाहते हैं कि इस संविधान को पवित्र मानो। सबसे जो भारत का पवित्र ग्रंथ कोई होगा तो भारत का
संविधान है, इसको पवित्र मानो, क्योंकि उसमें नैतिकता जो है उसको समान नियम बनाए हैं नैतिकता के, और सभी के लिए समान बनाए हैं। किसी का भेदभाव इस संविधान द्वारा नहीं किया गया। दूसरी बात, भारत में भाईचारा और बंधुत्व, जो भाईचारा है वो सिर्फ विशिष्ट आपस में नहीं, विशिष्ट जाति में भाईचारा न हो, विशिष्ट वर्ण में भाईचारा न हो, तो ये भाईचारा जो है ब्रदरहुड, ये सर्वमान्य हो और प्रभावशाली बनाया जाए। जो हमारी मानसिकता है, भाईचारा की मानसिकता, उसको इतना विश्वव्यापी, जैसे मैत्री तथागत बुद्ध ने कहा कि मैत्री ऐसी होना चाहिए, विश्वव्यापी होना चाहिए, उसी प्रकार जो मैत्री है, मैत्री का मतलब है भाईचारा, तो ये भाईचारा जो है वो सबके लिए समान हो, सब व्यापी हो, प्रभावशाली हो, इसको सब प्रभावशाली माने। और उसके बाद जो भारत के अंदर स्वयं भू अतिमानव वर्ग स्थापित करने का जो षड्यंत्र है कि सेल्फ स्टाइल सुपरमैन का मतलब है कि इस क्रमिक असमानता के आधार पर, इस वर्ण व्यवस्था के आधार पर कुछ वर्ग को भगवान के बराबर, जैसे ऊपर ईश्वर को जब दर्जा होता है, उसी प्रकार जमीन पर, इस पृथ्वी पर भारत के अंदर ऐसे कुछ वर्ग को दर्जा दिया गया, तो वो सब पूरे इंसान के ऊपर का दर्जा उसको दिया गया और उसको ये बताया गया कि ये जो वर्ग है उसकी बात सिर्फ ईश्वर परमेश्वर मानेगा, आपकी बात नहीं मान सकता। तो आप डायरेक्ट, संत जो हमारे संत तुकाराम है, गार्गे महाराज है, टुकड़ू जी महाराज है, इन्होंने काफी प्रयास किया कि इंसान की सब ईश्वर की संतान है ईश्वर, लेकिन इन्होंने पहले से एक सुप्रीम वर्ग, सुप्रीम क्लास निर्माण किया। तो ये क्लास निर्माण करके जो कुछ बुद्धिमान लोग हैं, स्वार्थी बुद्धिमान लोग हैं, वो इकट्ठा है इसमें, और जो दबंग लोग हैं, जैसे ठाकुर है, जमींदार लोग है, राजपूत है, ये जो दबंग लोग हैं, उन बड़े जमींदार है, उन्होंने अपने शक्ति के आधार पर, और कुछ ऐसे पूंजीपति वर्ग है कि वो सब इकट्ठा करके उन्होंने अपना वर्चस्व स्थापित करने के लिए इस तरह की व्यवस्था बनाई है। तो जैसे गांव में, जैसे पूरे गांव में सब समाज के लोग हैं, लेकिन वहाँ एक पुजारी होगा ब्राह्मण, तो वो पूरे गांव पर अपना वर्चस्व बना के रखेगा। क्यों? कि ऐसी सिस्टम बनी है कि ये पुजारी है, ये भगवान के पास का है, एकदम भगवान के करीब का है। तो इस तरह से जैसे किसी गांव में साहूकार है, साहूकार का पद इतना बड़ा बनाया गया, पूंजीपति है, तो मैंने साहूकार की वजह से ये गांव चलता है, गांव में कर्जा देते हैं, लोगों की मदद करते, तो इसलिए हर एक, इसमें कई गांव में जमींदार का वर्चस्व होता है, तो उसको एक सुपरमैन का दर्जा दिया जाता है और वो शासन गांव में लोगों पर वही करता है। और ये लोग, ये सब ऐसी सिस्टम बनाई गई कि लोगों का शोषण हो, लोगों का हमेशा गुलाम बनाए रखे, और जो मानवता है, मानवता का जो कमजोरों को दबाया जाए, उनको पूर्ण रूप से गुलाम बनाया जाए, ऐसी सिस्टम बनाई गई है। इस तरह से जो सिस्टम है वो बनाई गई है। तो हमें इस सिस्टम का विरोध करने के लिए तथागत बुद्ध ने जो मार्ग बताया उस पे चलने की आवश्यकता है। और ये जो मार्ग है वो विवेक बुद्धि का मार्ग है, विवेक पाथ का मार्ग है। तो ये जो विषय बड़ा लंबा है, गहरा है, और इस पे आज समय नहीं होने के कारण मैं उसको आधे में छोड़ करके अपने प्रबोधन को यहीं समाप्त करता हूँ। नमो बुद्धाय, जय भीम सबको।
हा हॅलो. बनते. हा बनते. हॅलो. हाँ करता हूँ. भंतेंना दुसरं प्रवचन असल्यामुळं म्हणते इथून दुसऱ्या प्रवचनासाठी जात आहे. मी सर्वप्रथम त्यांना वंदन करतो. धम्म परिपत्या बुद्धं पूजेमि. इमाय धम्मानुधम्म परिपत्या धम्मं पूजे. इमाय धम्मानुधम्म परिपत्या संघं पूजे. उपस्थित सर्व धम्मबंधू आणि धम्मभगिनींनो, आवाज येतोय पठार सर? हॅलो. हा भाऊ, आवाज येतो. भंतेंनी विवेक बुद्धीचा मार्ग या विषयावरती आपलं प्रवचन सुरू केलं होतं. विवेकाच्या शिवाय बुद्धीचा उपयोग होऊ शकत नाही मानव कल्याणासाठी. बुद्धी ही प्रत्येकाच्या जवळच आहे. कुत्र्याला बुद्धी नाही असं नाही म्हणणार आपण. कुत्रा आपल्या 2 वर्षाच्या मुलाला जेवढी बुद्धी असते तेवढी बुद्धी कुत्र्याला असते. आणि तुम्ही पहा, तुम्ही कुत्र्यावरती प्रेम करा लेकरासारखं. कुत्र तुमच्या समोर, तुम्ही त्याचा लाड केला पाहिजे, तुम्ही त्याला घेतलं पाहिजे, याच्यासाठी ते पुढं पुढं करतं. म्हणजे त्याला राहण्यापुरती, जेवणापुरती, प्रजोत्पादनापुरती एवढी बुद्धी त्याला आहे, परंतु विवेक नाही. प्रत्येक प्राण्याला जगण्यापुरती बुद्धी आलेली आहे. जशी प्राण्याला बुद्धी आहे तशी माणसालाही बुद्धी आहे. पण प्रत्येक माणसाला विवेक असेलच असं नाही. विवेक जर असता तर समाज सुधारक जन्मास आले नसते, संत महात्मे जन्मास आले नसते, बुद्ध जन्मास नसते आले, क्रांतिकारक जन्मात नसते आले. याचा अर्थ असा आहे की लोभ असणारे लोक, त्यांना तो विवेक नाही आहे की जसा मी आहे तसे इतरही आहे. क्रोध असणारे लोक, त्यांना हा विवेक नाही आहे का हा माझा क्रोध काही क्षणापुरता आहे, त्याच्यानंतर याचा पश्चाताप मला होईल. भगवंत म्हणतात, इद सोचती पेच सोचती, सो सोचती सो विभयती. इद सोचती सो सोचती, सो सोचती सो विहयती. कम्म किलिट्टमत्तनो. आपल्या दुष्कृत्याला पाहून तो विचारात पडतो, विचार करत राहतो, कारण त्याला सुरुवातीला विवेक नव्हता. बुद्ध म्हणतात, ईद तप्पती पेच तप्पती, सो 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 तप्पती पेच तप्पती, सो सोचती कम्म किलिट्टमत्तनो. संतप्त होतो आपल्या दुष्कृत्याला पाहून, तो संतप्त होतो, पण ते त्याला पहिल्यांदा कळत नाही. बुद्ध म्हणतात,
ईदनंदती पेचनंदती सोनंदती कतपुयो उभयत्थनंदती. तो आनंदित होतो, पण कसं? आपल्या सत्कृत्याला पाहून आनंदी होतो. तो संतप्त होतो आपल्या दुष्कृत्याला पाहून दुर्गतिंगतो. हा दुर्गतिंगतो म्हणजे दुष्कृत्याला पाहून संतप्त होतो, आणि दुसरा माणूस आपल्या सत्कृत्याला पाहून, आपल्या सदाचाराला पाहून, आपल्या पुण्यकर्माला पाहून आनंदित होतो. मग पुण्यकर्म करणं, पाप कर्म करणं हे कशावर अवलंबून आहे? हे नुसत्या बुद्धीवर अवलंबून नाही आहे. बुद्धी तर दोघांनाही आहे. चोर जेव्हा चोरी करतो तो बिना बुद्धीनं चोरी नाही करत. तो चोर चोरी करताना तो हे पाहतो का मला कोणी पाहिलं नाही पाहिजे, ह्या घरात घुसून राहिलो हे माझ्यावर कोणाचं लक्ष नसलं पाहिजे, दिवसा गेलो तर मी दिसेल म्हणून मी रात्री गेलो पाहिजे, मला कोण पाहिलं, मला कोण जर अडवलं तर मला पकडलं नाही पाहिजे म्हणून मी शस्त्र घेऊन गेलो पाहिजे. ह्या एवढीच बुद्धी आहे त्याला. पण ही बुद्धी म्हणजे सद्बुद्धी नाही, ही बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी नाही, याला दुर्बुद्धी पण म्हणतात. बुद्धी असणं आणि विवेक असणं याच्यामध्ये फरक आहे. विवेक हा पाहतो की याचा मला फायदा आहे का, काय मला हे बोलणं आवश्यक आहे, माझ्या विवेकानं सांगितलं पाहिजे. काय हे करणं मला आवश्यक आहे, माझा विवेक मला सांगितला पाहिजे. काय या अशी कृती करणं मला गरजेचं आहे, हे हा माझा विवेक मला सांगितला पाहिजे, विवेकानं सांगितलं पाहिजे. ज्याला हा विवेक नसतो, ज्याला हा विवेक नसतो त्याच्यामध्ये विकाराचा प्रभाव हा वाढत 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 जातो. म्हणजे ही गोष्ट सर्वच क्षेत्रात आहे. धर्मक्षेत्रात आहे, सामाजिक क्षेत्रात आहे, राजकीय क्षेत्रात आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा जर आपण आलेख पाहिला तर ज्यावेळी आपल्या समाजाला शिक्षण नव्हतं, ज्यावेळी आपल्या समाजाच्या जवळ राहायला घरं नव्हती, ज्यावेळी आपल्याला मान सन्मान नव्हता, त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर आपल्याला संघटित करीत होते आणि आपण तेव्हा संघटित होत होतो. कारण काय? आपल्याला तेव्हा विवेक होता की हे जर केलं, बाबासाहेब म्हणतात असं वागलं तर आपल्याला पुढचं सन्मानाचं जीवन मिळेल, नाही तर मिळणार नाही. आज काय झालं? बाबासाहेब गेल्यानंतर काय झालं? बाबासाहेब गेल्यानंतर आपला विवेक कमी झाला. तो विवेक असा की मी काही याच्यापेक्षा कमी आहो का, माझ्यापेक्षा काही याला जास्त समजते का, मी काही बाबासाहेबांसोबत काम नाही केलं का, मग मी पुढे नको का, मग आता मी नेता व्हायला नको का. आणि असं केल्यानं आपलं संघटन नष्ट होईल, बाबासाहेबांचं स्वप्न नष्ट होईल. हा विवेक आपल्या नेत्यांना नव्हता. आणि हा विवेक नसल्यामुळं आपण पाहतो की आपल्या संघटनेची ऱ्हास झाली, आपल्या संघटनेचा ऱ्हास झाला, आपलं संघटन नष्ट झालं. गाडगे बाबा
त्याचे वडील झिंगराजी एक खूप दारू प्यायचे. 8 एकर शेती होती. दारूच्या याच्यात ती शेती गेली. स्वतःचं राहतं घर होतं, दारूच्या मध्ये ते घर गेलं. आणि मग कोते गावाला आपल्या मावस भावाच्या घरात छपरीमध्ये तो राहतो. आणि दारू पिल्यामुळं आपले सगळे जे लिव्हर आहे ते सडलेले आहेत. आणि गाडगे बाबा 8 वर्षाचा असताना तेव्हा तो मरतो. तर मराच्या आधी त्याला विवेक निर्माण होतो. आणि काय म्हणतो आपल्या बायकोला, गाडगे बाबाच्या आईला, तो काय म्हणतो, सखू तू काही करशील पण माया डेबुले दारूच्या थेंबाले हात लावू देऊ नको. हा विवेक सांगून राहिला मरायच्या आधी. सखू काही केलं तरी चालेल पण माया डेबुले याच्यानंतर ह्या देव कार्याला मागं लागू देऊ नको. देव कार्य म्हणजे नवस, पंक्तावळी, देवाच्या नावानं बळी देणं, बकरे कापणं, पोरीचा वाढदिवस आहे कापा बकरा, खाऊ आला मटण लोकांना. आणि हे सगळं देवाच्या नावानं होऊन राहिलं. याच्यामध्ये किती अंधश्रद्धा आहे. हा विवेक तोपर्यंत नव्हता झिंगराजीला, पण मरताना मात्र हा विवेक आला. आणि मरता मरता तो आपल्या बायकोला सांगतो का माझा तर सत्यानाश झाला पण आता माझ्या पोराचा तरी सत्यानाश झाला नाही पाहिजे, हे याची काळजी तू घेशील. हा झाला विवेक. हा विवेक आहे. कबीर महाराज आपल्या गुरुजवळ चा प्रसंग सांगतात. गुरुनं सांगितलं, बोले कबीर तू एक काम कर, गांव में जा और गाय का दूध लेके आ. बोले गुरुदेव दूध काहे के लिए? बोले मेरे बाप का श्राद्ध है और उसके लिए गाय के दूध की खीर बनाना है. बोले गुरुदेव एक बात पूछूं? बोले बेटा पूछ. बोले तुम्हारा बाप कहाँ है? अरे बोले वो तो मर गया. कब मर गया? वो तो बोले 12 महीने हो गए, 12 महीने पहले ही मर गया. तो बोले वो कहाँ गया? अभी तो दिख नहीं रहा. बोले वो तो स्वर्ग गया. स्वर्ग में गया? बोले हो. तो बोले फिर ये खीर किसके लिए बना रहे? बोले उसके लिए, बाप के लिए. तो त्या गुरुच्या लक्षात आलं का ह्या लयच मुजुरी करून राहिला. बोले कबीर मैं तेरा गुरु हूँ कि तू मेरा गुरु है? बोले गुरुदेव आप मेरे गुरु हो. तो मैं जो कहता हूँ वो कर, जा पहिले दूध लेके आ. आता हा विवेकवादी होता. याला विवेक, त्याच्या गुरुला विवेक नव्हता, याला विवेक होता. हा गेला आणि हा दूध नाही आणत, मेलेली गाय पाहते आणि मेलेल्या गायीला दोरानं बांधतो, गवताची पेंडी डोक्यावर घेतो आणि दोर आपल्या खांद्यावर आणि चालला गायीला ओढत 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 आणली गाय आणि टाकली अंगणात. गेला घरात. गुरुदेव मैं आया हूँ. बोले दूध लाया? अजी दूध की क्या बात करते हो, मैं तो गाय लेकर आया. अरे वाह, मैं तो तुझे मूर्ख समझता था, तू तो बड़ा होशियार निकला. लोभी गुरु, तू तो बड़ा होशियार निकला, गाय लेकर आया. वाह वाह, क्या बढ़िया, क्या बड़ी बात है. कहाँ है गाय? बोले देख लीजिए अंगण में है. गेला गाय पाहासाठी लोभी गुरु, पाहते तो मेलेली गाय. अरे बोले मूर्ख ये तो मरी हुई है. बोले गुरुजी चिंता ना करो, मैं घास भी लाया हूँ. अरे मूर्ख, ये घास गाय के लिए लाया तूने?
बोले घास खिला दो गाय को और दूध निकाल लो। अरे बोले मूर्ख, ये मरी हुई गाय घास कैसे खाएंगी? कबीर विचारता, गुरुदेव जब तुम्हारा मरा हुआ बाप खीर खा सकता है तब ये मरी हुई गाय घास क्यों नहीं खाएंगी? अगर ये मरी हुई गाय खीर घास नहीं खा सकती तो तुम्हारा मरा हुआ बाप भी खीर नाही खा सकता। याला विवेक म्हणतात। बुद्धी असणं वेगळं आणि विवेक असणं वेगळं। विवेकाच्या शिवाय सत्याचा शोध लागू शकत नाही। एक सासू लग्न झाल्यानंतर मी माझ्या पोराला, माते देवीला सांगते, जोड्यानं मी माझ्या लेकराला घेऊन ये, सुनेला तुझ्या कारण मी माझा पोरगा तुझ्या ओट्यात टाकला। ओट्यात टाकतात ना लोक। नवसाचं पोरग डॉक्टर झालं, त्याची बायको तीही डॉक्टर, मायबाई आहे, ती बिचारी साधी भोळी। लग्न झाल्यानंतर पोराला सुनेला म्हणते, बाबू मी कबुलली होती आणि आता तुम्हाला जोड्यानं माझ्या सोबत त्या देवीच्या तिथे जावं लागते। आता पोराला माहित होतं ही काही ऐकत नाही आणि हिच्या मतानं जास्त लागते। त्याची बायको म्हणते, हे कुठं आपल्याला कुठे घेऊन चालली आई? ते म्हणते ते कुठेही घेऊन जावं, आपल्याला तिच्या मागं मागं जायचं आहे, तू काही डोकं खाजवू नको। आता हे दोघही मस्त लव्या जमा सहित गेले, देवळाच्या समोर गेले, तर देवळाच्या दारावरती 2 सिंहाच्या मूर्त्या ठेवलेल्या आणि सुनबाईनं पाहिल्या बरोबर सुनबाईनं कल्ला केला, सासूबाई वाघ, सासूबाई वाघ। आता सासूबाईनं, सुनबाई घाबरली। नवी सून मोठी लाळाची असते, नवीन सून मोठी लाळाची, थोडस अंगावर पाणी गेलं का मग तिच्यासारखी वाईट कोणीच नाही। आता हे नवी सून घाबरली, वाघाला पाहून घाबरली, कुठे आहे वाघ? इकडे पाहिजे तिकडे पाहिजे, वाघ कुठे आहे? म्हणे कुठे आहे वाघ? म्हणे हा काय हो वाघ? सुनबाई, अगं हा वाघ नाही आहे, ह्या वाघाच्या मूर्त्या आहेत, दगडाच्या मूर्त्या आहेत, ह्या हालतही नाही, डुलतही नाही, ह्या काही चावतही नाही, ह्या ओरडतही नाही, याला काय घाबरायचे आहे? एवढी मोठी शिकली तरी तुला समजत नाही? चल। मग आत घेऊन गेली देवीच्या जवळ, तिथे देवीची मस्त मूर्ती। सुनबाई, आता देवीला तू हे साडी चोळीचं लुगड्याचं खण अर्पण कर, नारळ फोड, कारण हा जो झाला ना तर देवीच्या प्रतापानच झाला, देवी प्राप्त झाली म्हणूनच झाला। आता सुनबाई विचारते सासूबाईला, सासूबाई ही देवी कायची बनली आहे? सासू सांगते, हे सुनबाई हे गारीची बनलेली आहे, हे जयपूरहून आणली मूर्ती, कोणी मला सांगत होतं। मग ही बोलते काय? वाघासारखी, वाघ जसा बोलत नाही तशी ही काही करत नाही ना, वाघ जसा खात नाही तशी ही खात नाही ना, वाघ जसा काही हालत नाही तशी ही लुगडं नेसत नाही ना, मग जसं दगडाचा वाघ काहीच करू शकत नाही तशी ही दगडाची मूर्ती तरी आपल्यासाठी काय करणार आहे? हा विवेक। कारण MBBS झालेल्या पोरीला आपल्या सासूला घरी जर सांगितलं असतं तर बुढीनं ऐकलंच नसतं। म्हातेर कसाले ऐकली? पोराला माहित होतं की हिला सांगून हिच्या बरोबर आपल्याला मॅड होण्यात काही फायदा नाही आहे, तू म्हणशील तसं 4 दिवस तुझ्या मतानं। पण सून हुशार होती, सून तिच्या बरोबर गेली आणि विवेक बुद्धी जागृत ठेवून सासूला बरोबर तिचे शब्द तिच्याच मुखात टाकले की हा वाघ, दगडाचा वाघ जसा काही करू शकत नाही तशी दगडाची मूर्ती देखील
काहीच करू शकत नाही. हा विवेकवाद. म्हणून मूर्तीपूजेला बुद्ध नकार का देतात? कधी कधी ही जी विवेक बुद्धी आहे तुमच्या संस्काराने येते. तुमच्या घरात संस्कार आहेत का? तुमच्या घरात जर संस्कार नसेल तर तुमच्या मुलांमध्ये संस्कार येत नाही. माझा मुलगा तेव्हा दुसऱ्या वर्गात असेल. आम्ही आमच्या मित्राकडे जेवायला गेलो आणि थोडा वेळ आहे म्हणून आम्ही त्याला फिरून येऊ, आणि नुकतंच तिथे एक मंदिर झालं होतं, शिवमंदिर, आणि लोक ते शिवमंदिर पाहायला जायचे म्हणून आम्ही शिवमंदिर पाहायला गेलो. तर आम्ही पुढे गेलो, हे लेकरं मागे होते. माझी पोरगी 5व्या वर्गात आणि हा 2ऱ्या वर्गात. तर तिथे बाहेर नंदी पण ठेवलेला होता. तर हे पोट्ट त्या नंदीवर बसलं. माझी पोरगी धावत आली आणि सांगायला लागली, पापा तू त्या नंदीवर बसला. मी आलो, मी त्याला सांगायला बे याच्यावर नंदीवर काय बसला, लोक काय म्हणतील. तर माझ्या पोराचं उत्तर मोठं चांगलं होतं. तो काय म्हणाला, पापा हा खरोखरचा नाही आहे म्हणे नंदी, हा नकली नंदी आहे म्हणे. 2 वर्षात 2ऱ्या वर्गातल्या पोराला आमच्या घरच्या वातावरणाच्या मुळे त्याला हे कळते आहे की हा जो नंदी आहे हा दगडाचा आहे आणि हा आपल्याला काही करू शकत नाही, तो त्याच्यावरती तो बसलेला आहे. तर ह्या अशा प्रमाणे हा जो विवेकवाद आहे, हा विवेकवाद पुस्तक सांगितल्यानं लेकरांमध्ये येणार नाही, समाजामध्ये येणार नाही. तर वेगवेगळ्या उदाहरणांनी वेगवेगळ्या कल्पना त्याच्या समोर ठेवून जोपर्यंत आपण समाजाला सांगत नाही, समाजाला समजून सांगत नाही, तोपर्यंत आपल्याला लोकांच्या गळी उतरवता येत नाही. बुद्धानं तर तेच केलं. भगवान बुद्धांनी लोकांच्या सोबत जेव्हा चर्चा केल्या, वाद विवाद केले, नदी कश्यप, गया कश्यप, ह्या कश्यप बंधूंचे जे काही 1000 शिष्य होते, जटा वाढवलेल्या, अग्नी पेटवलेला, तू विझू नाही द्यायचं, हे अग्निपूजक होते. आणि कशासाठी करून राहिले हे त्यांना माहित नव्हतं. बुद्धानं जेव्हा विचारलं की हे तुम्ही का करता, तेव्हा त्याने उत्तर दिलं का हे माझ्या गुरुनं केलं म्हणून आम्ही करतो. मग तुमच्या गुरुनं तरी का केलं, तर त्याच्या गुरुनं केलं म्हणून माझ्या गुरुनं केलं. मग बुद्ध कश्यपाला प्रश्न विचारतात, मुनिवर हे जटा वाढवल्यानं, हे नख वाढवल्यानं, हे अग्नी प्रज्वलित ठेवल्यानं काय तुमचा क्रोध नष्ट झाला? म्हणे नाही. तुमचा द्वेष नष्ट झाला? म्हणे नाही. तुमच्या ईर्ष्या नष्ट झाल्या? म्हणे नाही. तुमचा अहंकार नष्ट झाला? म्हणे नाही. तुमच्या वासना नष्ट झाल्या? म्हणे नाही. मग हे विकार जर नष्ट झाले नसतील तर ह्या जटा वाढवण्याचा अर्थ काय? कशासाठी? हे नख वाढून ठेवण्याचा अर्थ काय? कशासाठी? आणि हे अग्नी पेटवत ठेवण्यात, हे धुनी पेटवत ठेवण्यात अर्थ तरी काय आहे? कशासाठी पेटवत ठेवता? याचं कारण तर सांगा, ते तर शोधा. आता गया कश्यपाला विचार करणं भाग पडलं. एका बाजूला बुद्धाचं वय 36 वर्षाचं आणि गया कश्यपाचं वय 125 वर्षाचं. बुद्धाचे शिष्य 5 आणि कश्यपाचे शिष्य 1000. राजा पण कश्यपाचा शिष्य. त्याचा अहंकार मोठा, ऐकत नव्हता.
बुद्धानं उपाय कौशल्य करून त्याच्यासोबत वार्तालाप करण्यासाठी वातावरण निर्मिती केली. आणि शेवटी कश्यपाला प्रश्न विचारावा लागला की गौतमा, तुझे विकार नष्ट झाले आहेत का? बुद्ध म्हणतात, होय मुनिवर. अरे, मी तपस्वी, माझी तपश्चर्येची परंपरा, माझं 125 वर्षाचं वय, माझे विकार नष्ट झाले नाही, आणि तू 36 वर्षाचा नवखा पोरगा, तुझे कसे काय विकार नष्ट झाले? भगवंत म्हणतात, मुनिवर जाणून घ्यायचे आहे का? होय, सांग. आणि भगवंताने 4 आर्य सत्य सांगितले. आर्य अष्टांगिक मार्ग सांगितला. अशी कृती का ज्या कृतीमुळं आपले विकार नष्ट होत असेल ती योग्य. हे आपल्या विवेकाला आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पटलं पाहिजे. मी तपश्चर्या केली, मी 7 वर्ष तपश्चर्या केली. मी उन्हात राहिलो, मी थंडीत राहिलो, मी पाण्यात राहिलो, मी अन्नाच्या एका दाण्यावर राहिलो. पण मुनिवर, मला जे विकार मुक्ती पाहिजे होती, मला जे शांती पाहिजे होती, मला जी स्थिरता पाहिजे होती, मला ज्या तृष्णेतून मुक्ती पाहिजे होती, मला जे निर्वाणाचं परम सुख पाहिजे होतं ते मिळत नव्हतं. आणि जेव्हा मला 4 आर्य सत्याचा शोध लागला, जगात दुःख आहे आणि हे दुःख आपोआप नाही तर या दुःखाची कारण आहेत, आणि नुसते कारणच नाहीत तर हे दुःख नष्ट होऊ शकते, आणि नुसतं दुःख नष्ट होऊ शकते हेच नाही तर हे दुःख नष्ट करण्याचा मार्ग पण आहे, आणि तो मार्ग आहे आर्य अष्टांगिक मार्ग. आणि हा आर्य अष्टांगिक मार्ग केवळ मी तुम्हाला सांगत नाही, तर मी अनुभव घेतलेला आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको येहि पश्यिको वोपनायिको पच्यतं वेदी तब्बो विन्नुहिति धम्मं याव जीवित पर्यंतं शरणं गच्छामि. या आणि परीक्षा करा. पटलं तर स्वीकारा, नाही पटलं तर सोडून द्या. साक्षात फळ देणारा हा धम्म आहे. पुढच्या जन्मात काय मिळेल ते हे नाही. हा सूर्य न हा जयद्र इथेच मिळेल तुम्हाला, याचे परिणाम इथेच मिळेल. असं वागा, चांगलं वागा, चांगले परिणाम. वाईट वागा, वाईट परिणाम. शिलाचाराचे सदाचाराचे परिणाम चांगले, दुराचाराचे परिणाम वाईट. सुखी राहायचं असेल तर सदाचाराकडे चला, दुःखात राहायचं असेल तर मग दुराचारात राहाल तर दुःखी राहणारच आहे. ही विवेक बुद्धी जोपर्यंत आपण जागृत करत नाही, मग आता ही जागृत झाली, मग आता ते पुढे कसं करायचं? अहो, मी तर दररोज वंदना करतो राजू, पण ते जमूनच नाही राहिलं. मी तर दररोज पूजा करतो, पण ते तर जमूनच नाही राहिलं. कायच कराव? बुद्ध म्हणतात सदाचार हा सवयीचा भाग आहे. तुम्ही पहा, माझ्या घराजवळ मस्जिद आहे आणि अजान होते तर त्याचा आवाज येतो. तो 5 वेळा अजान करतो. घड्याळचा काटा चुकून जाईल, पण त्याच्या घड्याळचा काटा चुकत नाही. तो मात्र त्या वेळेवरती अजान करतोच. त्यानं काय त्याला होते, फायदा होते, तोटा होते, हे मला काही
म्हणजे हा माझा विषय नाहीये. पण त्यानं त्याची दिनचर्या ठेवलेली आहे. आणि ही दिनचर्या कशामुळे ठेवली? श्रद्धेमुळे ठेवलेली आहे. मग श्रद्धेचं बल आहे हे अविवेकी लोकांचं सोडून द्या, अंधश्रद्धेतल्या लोकांचं सोडून द्या. आपली बुद्धावरती श्रद्धा आहे का? आपली बुद्धाच्या धम्मावरती श्रद्धा आहे का? आपली बुद्धाच्या संघावरती श्रद्धा आहे का? जर श्रद्धा असेल तर मग आपला जीवनक्रम आपण ठरवला पाहिजे. आपण सकाळी उठतो, सकाळी उठल्याबरोबर बेडवरच मांडी घालून पाठ सरळ करून आपण ध्यानाला सुरुवात करावी. पैसे लागत नाही, गुरु लागत नाही, फोटो लागत नाही, उदबत्ती लागत नाही, कल्ला नसतो, बाजार नसतो. लोक आपल्या झोपलेले असतात. तुम्ही उठा, आपल्या बेडवर मांडी घालून बसा, डोळे लावा, त्रिचरण पंचशील म्हणा, आनापानसती करा आणि ब्रेनला मेसेज द्या का भगवान सगळ्यांचं भलं हो, माझंही भलं हो, दुसऱ्याचंही भलं हो, सगळे प्राणी मात्र सुखी राहोत. ही पहिली प्रक्रिया झाली. मग उठले तुम्ही, सगळं आपापले काम धंदे केले, सकाळचे चहा नाश्ता केला, मग आंघोळ करता. आंघोळ केल्यानंतर तुमच्या घरात जे पूजास्थान आहे तो पूजास्थानासमोर बसा, मांडी घाला. काही लोक मोठे अहंकारी आहेत, थोडेसे शिष्टही आहेत. त्यांना पूजास्थान ठेवणंही त्यांना खराब वाटते. पूजास्थानाच्या समोर बसल्यानंतर त्यांना तिथं वंदना करणंही चुकीचं वाटते. त्याला त्याच्यावर अंधश्रद्धा वाटते. पण आंघोळ केल्यानंतर बसा, मांडी घाला. तुमच्या चित्ताला समय झाली पाहिजे, तुमच्या मनाला समय झाली पाहिजे. लोहार लोखंडाच्या बाणाला जसा वाकवतो तसं तुम्ही तुमच्या चित्ताला वाकवलं पाहिजे. वाढी जसा लाकडाला वाकवतो, गोल बनवतो, तसं तुम्ही तुमच्या चित्ताला जसं करायचं तसं तुम्ही धर्माप्रमाणे केलं पाहिजे. तर आंघोळ केल्यानंतर वंदनेला बसा. 2 वेळा झाल्या. मग तुम्ही जेवण करता, तर जेवायला बसल्यानंतर डुकरासारखं नका जेवू, कुत्र्यासारखं नका जेवू, बैलासारखं, ढोरा डुकरासारखं जेवू नका. तुम्ही म्हणा ढोरा डुकरासारखं जेवू नका म्हणजे मग कसं जेवायचं? तर तुम्ही जेवायला बसल्यानंतर तुम्ही वंदना करा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स, भगवंताला नमन. आणि मग सांगा आम्ही त्यांना प्रणाम करतो ज्यांच्या श्रमातून निर्माण झालेले अन्न आम्ही ग्रहण करीत आहोत. आम्ही त्यांना प्रणाम करतो ज्यांचे आम्हाला आशीर्वाद मिळतात. ते सर्वजण सुखी होत. ज्यांच्या श्रमातून निर्माण झालेले अन्न आम्ही ग्रहण करीत आहोत. ते सर्वजण सुखी होत ज्यांचे आम्हाला आशीर्वाद मिळतात. आणि मग भोजनाची गाथा आहे. अधिवासेतुनो भन्ते भोजनं परिकंपितं अनुकंपं उपादाय पटिगण्णातु मुत्तमं धम्मोदकेन सतानं पापमल विशोधक पानीयनामि पूजमी लोकनाथं दयालयं. भगवंता, हे अन्न मी तुला भेट देतो. हे अन्न मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. आणि मग ते अन्न आपण ग्रहण करतो. म्हणजे हे अन्न आपण पहिल्यांदा कोणाच्या समोर अर्पण केलं? भगवंताच्या समोर अर्पण केलं. हे पाणी कोणाच्या समोर अर्पण केलं? भगवंताला अर्पण केलं. आणि त्याच्यानंतर आपण जेवण करून राहिलो तर प्रश्न विचारान काय, भाजी तिखट झाली की झाली? मग तुम्ही प्रश्न विचारू शकाल काय का भाजी तिखट मीठ कमी झालं का जास्त झालं?
अरे जेवण हे जगण्यासाठी जेवायचं असतं, जेवणासाठी जगायचं नसतं. आणि जे जेवणाची चिकित्सा करतात ते जगण्यासाठी जेवण नाही करत, तर ते जेवणासाठी जगत असतात. जे जेवणासाठी जगत असतात ते जनावर असतात, आणि जे जगण्यासाठी जेवण करत असतात ते जनावराचे माणूस झालेले असतात, कारण त्याच्यामध्ये विवेक निर्माण झालेला असतो. हे जेवल्यानंतरची ही तिसरी वंदना झाली. आणि मग सायंकाळी दिवा लावला की मग सायंकाळची वंदना असते. विहारात जा, विहार दूर असेल तर घरी विहारात वंदना करा. चौथी वंदना, आणि जेव्हा तुम्ही झोपता त्यावेळी डोळे लावायच्या आधी आणि आडवं पडायच्या आधी मांडी घाला. मांडी घालून आनापान सती करा, त्रिशरण पंचशील म्हणा आणि सर्वांची मंगल कामना करा. आणि जेव्हा तुम्ही झोप घेता तेव्हा वाईट विचार करून झोपू नका, मनात द्वेष निर्माण करून झोपू नका, मनात लोभ ठेवून झोपू नका, विधायक भावना ठेवून तुम्ही झोपा. म्हणजे तुमच्या मधली जी विवेकशीलता आहे ती विधायक स्वरूपाची विवेकशीलता, विधायक बुद्धी तयार होईल. विधायकता तयार झाल्याशिवाय आपण आपली बुद्धी तिला विवेक बुद्धी म्हणू शकत नाही. आणि म्हणून भंतेंनी जो विषय घेतला होता विवेक बुद्धी का मार्ग, नुसती बुद्धी नको तर विवेक बुद्धी पाहिजे. आणि या विवेक बुद्धीच्या आडवं जे जे विचार येत असतील ते विचार आपण नाकारले पाहिजे, त्या विचारापासून आपण दूर राहिलं पाहिजे, तरच आपण सुखी होतो आणि आपल्या बरोबर आपलं कुटुंब सुखी होते आणि आपल्या कुटुंबाच्या बरोबरच आपला समाज देखील सुखी होतो. आणि एकदा सर्व वातावरण आपल्या भोवतालचं जर सुखी झालं तर आपण परम सुखाला प्राप्त होत असतो. ही भावना आपल्या सर्वांच्या मनात यावी आणि सर्वांनी याप्रमाणे आपण वागण्याचा प्रयत्न करून स्वतःला सुखी करण्याचा आपण प्रयत्न करावा. आपण सर्वजण सुखी होत अशी सगळ्यांच्या प्रती मी मंगल मैत्री करतो. वेळ होता, पूर्व नियोजनानुसार भंते जाणार होते आणि अर्धा वेळ भंतेंनी घेतल्यानंतर मग पुढचं प्रवचन मला करायचं होतं. असं पूर्व नियोजन होतं. कोणी नाही आलं की मग खाली जागा भरून काढावी लागते. आपण स्पेअर वाला प्लेअर आहे. जर एखादा खेळाडू नाही आला तर कपडे सांभाळणारा भेटते पाहिजे असते, तर मी त्याच्यातला कपडे सांभाळणारा खेळाडू आहे. कोणी नाही आला का आपला गेम जमून टाकतो. तर जे काही थोडंफार आहे सांगता येते ते आपण आपल्याला वेळ मारून त्या वेळेचा सदुपयोग करावा लागतो. उद्याचं व्याख्यान 19 सप्टेंबर प्राध्यापक डॉक्टर बिपिन सोनवणे बदलापूर यांचं व्याख्यान आहे आणि विषय आहे बुद्ध धम्म आणि आधुनिक विज्ञान. 20 तारखेला अमित मेधावी कोल्हापूरचे, त्यांचा विषय आहे आचार्य अश्वघोष आणि वज्रसूची. 21 सप्टेंबरला नंदकुमार साळवे बौद्धाचार्य, त्यांचा विषय आहे बौद्ध धम्म आणि नीतिशास्त्र. 22 तारखेला डॉक्टर प्रदीप आगलावे, जागतिक पातळीवर बुद्ध धम्माची गतिशीलता. आणि 23 तारखेला विषय आहे नंदाताई भगत, मुलांना पाली भाषेचे शिक्षण आणि धम्माचा प्रसार. या विषयावरती प्रवचन होते. मी 5 दिवसाची उद्घोषणा आता केलेली आहे. जसे आपण आतापर्यंत आलात पुढचे 5 दिवसाचे प्रवचन आपण ऐकावेत अशी आपल्याकडून अपेक्षा करतो. पूज्य भंते विनय बोधी प्रिय यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. ते घरी आले, आराम करत आहेत विहारात. त्यांच्या प्रकृतीची मंगल कामना करूया. पूज्य भंते आदर वंदनीय कौंडण्यजी, त्यांच्या
प्रकृतीची आणि आरोग्याची कामना करूया. भंते धम्मसारथीजी यांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करूया. आदरणीय पठारे सर, त्यांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करूया. आपण सगळेजण जे या प्रवचनाला हजर असतात, आपल्या सर्वांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची कामना करतो. या पृथ्वीच्या पाठीवर जे जे प्राणी आहेत त्या सगळ्यांची कामना करूया. शत्रूंची, मित्रांची, सर्वांची कामना करूया. सगळ्यांनी हात जोडावे. सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. तेरा मंगल मेरा मंगल, तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दृश्य और अदृश्य सभी जीवों का मंगल हो रे. जल के थल के और गगन के, जल के थल के और गगन के प्राणी सुखिया हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. दसों दिशाओं के सब प्राणी मंगल लाभी हो रे. निर्भय हो निर्भय बने सब, निर्भय हो निर्भय बने सब, सभी निरामय हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो. फिर से जागे हम जगत में, फिर से जागे हम जगत में, फिर से होवे जन कल्याण. जागे जागे धम्म जगत में, जागे जागे धम्म जगत में, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण, होवे जन कल्याण. राग द्वेष मोह दूर हो जावे, राग द्वेष मोह दूर हो जावे. जागशील समाधि ज्ञान, जन जन के दुख रे मिट जावे, जन जन के दुख रे मिट जावे. फिर से जाग उठे मुस्कान, जाग उठे मुस्कान. जागे जागे धम्म की वाणी, मंगल मूल्य महाकल्याणी.
जागे भूत सदृश कोई ज्ञानी, जागे भूत सदृश कोई ज्ञानी, होवे सुखी सब जग के प्राणी, होवे सुखी सब जग के प्राणी, सबका मंगल हो, सबका मंगल हो, मेरा मंगल तेरा मंगल, मेरा मंगल तेरा मंगल, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो, सबका मंगल हो। पाप सकरणं कुशलस्य उपसंपदा, सचित्त कलियोदपनं एतं बुद्धान शासनम्। इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया बुद्धिं पूजयामि, इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया, इमाय धम्मानुधम्म पटिपत्तिया संगं पूजयामि। पूज्य भंतेंचं एकदा परत त्यांचं स्वागत करतो, अभिनंदन करतो, आभार मानतो, या त्यांचे ऋण मानतो आणि काही सूचना असतील तर पाठाने सर सूचना देतील आणि कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करतील। धन्यवाद भाऊ। साधू साधू साधू। वंदनीय भदंत धम्मसारथी यांनी अतिशय उत्कृष्ट असलेली स्थापना सर्वांना दिली आणि आज वंदनीय भंते फक्त अर्धा तास आपल्यासोबत उपस्थित होते। त्यांना 8 वाजता दुसऱ्या व्याख्यानासाठी जॉईन व्हायचं असल्या कारणाने ते लवकर गेले आणि त्यानंतर आदरणीय अशोक भाऊ यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक असं मार्गदर्शन आपणास केलं। सर्वसाधारण सर्वसामान्यांना कळेल अशी सुंदर भाषा शैली आणि अतिशय साध्या सोप्या सरळ भाषेत जनसामान्यांना समजणाऱ्या भाषा शैलीत केलेलं सादरीकरण हे अशोक भाऊंचं खरं म्हणजे अतिशय उल्लेखनीय असं सादरीकरण असतं। सगळ्यांना हे सादरीकरण खूप आवडत असतं। मला अनेक लोक सांगतात, फोन करून व्हॉट्सअपवर मेसेज येतात मला की भाऊंचं बोलणं खूप छान आहे, भाऊ खूप छान बोलतात, भाऊ खूप छान सांगतात, भाऊंची सांगण्याची, शिकवण्याची, विश्लेषण करण्याची, विवेचन करण्याची पद्धत अतिशय छान आहे, सुंदर आहे वगैरे वगैरे। भाऊ आपली जी भाषा शैली आहे त्याच्यातून आपण अतिशय उत्कृष्टपणे जे मार्मिक पद्धतीने विषय समजून सांगितला त्याबद्दलचा आनंद व्यक्त करतो। आपले अगदी मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो। आज जे तब्बल साधारण 102 उपासक उपासिका या व्याख्यानासाठी जॉईन झाले होते त्या सर्व 102 कुटुंबियांचं धन्यवाद व्यक्त करतो। आजचं व्याख्यान संपलं असे या ठिकाणी जाहीर करतो। उद्याच्या व्याख्यानासाठी 7:30 वाजता आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं अशा प्रकारचं विनंती आवाहन या ठिकाणी करतो आणि थांबतो। सर्वांना सविनय सप्रेम जय भीम। धन्यवाद।